दोन महत्त्वाचे निश्चित अनेक आडाखे या निमित्तानं बांधले जात आहेत. निलेश, तुम्ही आपल्या सोबतच राहा. राजकीय विश्लेषक अभय देशपांडे सर सध्या आपल्या सोबत आहेत. अभय सर, छगन भुजबळ आज शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत. काय नेमकं सूचित होतं या भेटीतून? नाही, एक तर निश्चित आहे की पक्षाची भूमिका म्हणून ते आता भेटलेले असावेत असं वाटत नाही. कारण अजित पवार गटांकडून किंवा आत्ताकडून तरी पुढच्या निवडणुकीच्या दृष्टीने कुठलेही इंडिकेशन असे नाहीत की ते हे सगळं जे बंधन झालं होतं ते थंड होऊन पूर्ववत परिस्थिती होईल अशी कुठलीही चिन्ह किंवा तसे कुठलेही इंडिकेशन त्या गटातून आलेले नाही. दुसरं आहे की इंडिव्हिज्युअल पातळीवर मागच्या काही महिन्यांमध्ये तुम्ही बघितलं असेल तर छगन भुजबळ यांची भूमिका ही राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल किंवा शरद पवारांच्या बद्दल सौम्य झालेली आहे. दुसरं असं की म्हणजे राजकारण महाराष्ट्रातलं सुरू आहे. जरांगे पाटील यांनी सरळपणे भुजबळांना टार्गेट केलेलं आहे आणि या परिस्थितीमध्ये एक जे बॅलन्स आहे आपल्या राजकारणाचा तो कुठेतरी जातोय आणि अशा पद्धतीने परिस्थिती निर्माण झाल्यामुळे ते काहीतरी वेगळी भूमिका घेणार का अशी चिन्ह दिसत होती. आत्ता तरी लगेच अमोल त्याच्या संदर्भात काही निर्णय होईल अशी शक्यता वाटत नाही. परंतु एक पीस टॉक किंवा ज्याला आपण म्हणतो की एक समन्वय किंवा एक संबंध कटुता कमी करण्याच्या दृष्टीने उचललेलं पहिलं पाऊल असं या दृष्टीने आता तरी याच्याकडे बघावं लागेल. लगेच कुठला मोठा निर्णय किंवा स्पष्ट शब्दात सांगायचं झालं तर स्वग्रही परतण्याचा निर्णय भुजबळ आत्ता घेतील असं दिसत नाही. अमोल. अभय सर, तुम्हाला थोडंसं थांबवतो. काल बारामतीमध्ये एक जो मेळावा झालेला आहे अजित पवार गटाचा, त्यामध्ये छगन भुजबळ यांनी शरद पवारांवरती टीका केलेली होती. काय नेमकी टीका केलेली होती आपण जरा पाहूयात. ज्या वेळेला अशा आरक्षणाच्या बाबतीमध्ये ज्या वेळेला काही प्रश्न निर्माण होतात त्यावेळेला अपेक्षा ही आहे की महाराष्ट्राचे एक ज्येष्ठ नेते म्हणून पवार साहेबांनी सुद्धा तिथे यायला पाहिजे होतं. परंतु असं सांगितलं जातं की सगळे येणार होते पण 5 वाजता बारामतीवरून कुणाचा तरी फोन गेला आणि विरोधी पक्षाचे सगळे येणारे नेते यांनी बहिष्कार टाकला.